श्री संत गजानन महाराज की जय। तर मंडळी, आज आपण शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांचे दर्शन घेणार आहोत। मंदिर परिसर स्वयंसेवक माऊलींनी एवढा सुंदर ठेवला आहे की मंदिर परिसरात प्रवेश करताच मन प्रसन्न होऊन जाते। महाराजांचे दर्शन घेण्यासाठी खूप लांबून लोक येतात। तिथे कायमच गर्दी असते, परंतु तुम्ही लाईनला उभे राहिल्यानंतर तिथे बसण्याची व्यवस्था आहे, फॅन आहेत, AC आहे, त्यामुळे थकायला होत नाही। महाराजांचे दर्शन करून मन प्रसन्न झाले। शेगावला गेल्यानंतर रोजच्या धकाधकीच्या जीवनाचा विसर पडतो, हे मात्र खरं। मन अगदी शांत होऊन जातं। माऊली या शब्दात किती आपुलकी आहे हे शेगावला गेल्यावरच समजतं। एका घासात तृप्त असा हा शेगावचा महाप्रसाद आहे, एकदम चवी पलीकडचा। प्रसादातील हा लाडू देखील एका घासात तृप्त करणारा आहे। दर्शन करून बाहेर आल्यानंतर आम्ही या शेगावच्या फेमस कचोरीचा आस्वाद घेतला। शेगावला महाराजांच्या दर्शनासाठी तशी मी खूप वेळा गेली आहे। लग्न झालेल्या मुलीला माहेरी किती वेळा गेलं तरी परत जाण्याचा मोह होतो, तसाच माझा शेगाव बाबतीतचा अनुभव आहे। आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे तेथे राहण्याची उत्तम सोय आहे। राहण्यासाठी भक्त निवास, फ्रेश होण्यासाठी वारकरी निवास आणि कार पार्किंगसाठी फ्री पार्किंग देखील अवेलेबल आहे। हे देवस्थान खरंच चमत्कारिक वाटतं। तिथलं व्यवस्थापन, महाप्रसाद व मंदिर परिसर सगळंच सात्विक आहे। महाराष्ट्रामधील बुलढाणा जिल्ह्यातील या धार्मिक स्थळाला आयुष्यातून एकदा तरी नक्की भेट द्यायला पाहिजे।